केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा होतोय. त्यांना कोणत्या शब्दात आपण शुभेच्छा द्याल? सुरुवातीला सर्वांना जय भीम. मी सुनील शिंदे, पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा सेक्रेटरी तथा रिपब्लिकन मातंग आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते, संघर्ष नायक माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस. सर्वत्र शोषित वंचित सर्वधर्मीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं उत्साहात विविध कार्यक्रम उपक्रमांनी साजरा होतोय. मी आदरणीय नामदार आठवले साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. या पुढच्या काळात ते कॅबिनेट मंत्री भारत सरकार तथा भारताचे प्रधानमंत्री सुद्धा व्हावेत, या पद्धतीच्या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. रामदास आठवले यांचे राजकीय व सामाजिक जीवनातील योगदानाकडे आपण कसे बघता? खरं तर मला अत्यंत खेदाने एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटतंय की या देशात आणि या राज्यात आंबेडकरी जनतेला, आंबेडकरी समाजाला संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळालेली नाही. अगदी नामांतराच्या लढ्यात सुद्धा अनेक लोकांचं त्या ठिकाणी बलिदान गेलं. या नामांतराच्या लढ्यात सुद्धा आठवले साहेब अत्यंत आग्रही अशी त्यांची भूमिका होती. रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी तन मन धनाने त्या ठिकाणी लढला. अनेक रिपब्लिकन कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपले बलिदान द्यावं लागलं. हा सुद्धा एक संघर्ष आहे. त्याचबरोबर इंदू मिलच्या जागेच्या संदर्भात, इंदू मिलचं जागा ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावे, या संदर्भात सुद्धा जे एक आंदोलन संपूर्ण भारतात झालं, त्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय रामदास आठवले साहेबांनी केलं. त्याचबरोबर भैयालाल भोतमांगे कुटुंबाचं त्या ठिकाणी खैरलांचे हत्याकांड घडलं. ह्या खैरलांच्या हत्याकांडात संपूर्ण रिपब्लिकन पक्ष हा ने चळवळ फार मोठी उभा केली आणि त्या ठिकाणी फार मोठा लढा दिला. ह्या लढ्याचं सुद्धा रामदास आठवले साहेबांनी नेतृत्व केलं. आज सुद्धा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून आठवले साहेब हे सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी आधार द्यायला, त्यांना मदत करण्यासाठी सतत तत्पर असतात. हे त्यांचं योगदान आहे. बहुजन, दलित आणि वंचित समाजासाठी आठवले साहेबांनी केलेलं काम आजच्या पिढीसाठी किती प्रेरणादायी वाटतं? निश्चितपणे प्रेरणादायी आहे. आठवले साहेब हे संघर्ष नायक म्हणून त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी केला जातो की अत्यंत संघर्ष हा इथल्या दलित, शोषित, वंचित आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या वाटेला आलेला जो संघर्ष हा, तो संघर्षाचा काळ सुद्धा आठवले साहेबांच्या बरोबर राहिलेला आहे. त्यांच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत आर्थिक असं दुर्लक्षित त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी गेलं, परंतु ह्या सर्व गोष्टीतून त्यांनी पुरून जाऊन अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांना अनेक प्रकारे उद्योग स्थापन करण्यासाठी मदत केलेली आहे. अनेक उद्योजक रिपब्लिकन पक्षात घडलेले आहेत. आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या अनेक कार्यकर्ते मोठ्या मोठ्या कंपन्या काढून आहेत. हे आठवले साहेबांचं योगदान आहे. रामदास आठवले तुमच्यासाठी नेतृत्व, संघर्षाची प्रेरणा वाटते? निश्चितपणाने प्रेरणा पण आहे आणि नेतृत्व तर आहेच. इथला 18 पगड जाती धर्मातला माणसांनी आठवले साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. त्यामुळं आज सुद्धा ज्यावेळेस दलित अन्याय अत्याचार असेल, त्या अन्याय अत्याचाराला जर कोण वाचा फोडेल, जर त्यांना जर कोण लीड करेल आणि कोण न्याय देईल, तर ती एकमेव रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आठवले साहेबांचं नाव येतं. तुमच्या दलित समाज, आंबेडकरी समाजाच्या न्याय हक्काच्या विषय ज्यावेळेस येतात, त्या सर्व विषयांना त्या ठिकाणी आठवले साहेबांशिवाय दुसरं कोणीच न्याय देणार नाही. इतपत इथली आंबेडकरी जनतेचा त्या ठिकाणी आठवले साहेबांवर विश्वास आहे. येणाऱ्या काळात आठवले साहेबांकडून महाराष्ट्राला काय अपेक्षा आहे? महाराष्ट्राला आठवले साहेबांनी खरं तर आता देशाचं प्रधानमंत्रीच व्हावं, ही एवढी एक अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेने ठेवायला हरकत नाहीत.